अजब रमा राघवची जोडी। काय मूर्खपणा आहे हा? हा सगळा तमाशा आहे ना, ही नाटकं माझ्या समोर करायची नाही, कळलं ना? हे जे काय करायचंय ना, जा त्या पुरोहितांच्या दारासमोर करा, माझ्या घरासमोर नाही। सोसायटी मध्ये रेप्युटेशन आहे माझं। चुलीत घालावं तुमचं ते रेप्युटेशन, आणि सोसायटीला नंतर बघा। आधी तुमच्या मुलीला तुमच्या ताब्यात ठेवा। माझी मुलगी बघा, माझ्या शब्दाबाहेर नाहीये ती। तुमच्यामुळे आणि त्या रमामुळे राघव बरोबर माझी लग्नाची सगळी स्वप्न धुळीला मिळाली। तुम्ही सांगितलं म्हणून मी त्या पुरोहितांकडे गेले ना, आणि माझ्या मागे ती रमा सुद्धा आली। बघता बघता त्या घराची होणारी सून म्हणून माझ्या नाकावर टिचून मिरवू लागली ती मुलगी। एक मिनिट, हे सगळं तुम्ही तर घडवून नाही आणलं हा? माझा काटा काढण्यासाठी तुमचा आणि तुमच्या त्या मुलीचा तर हा प्लॅन नव्हता ना? नाही 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 असं काही, पण मी त्या दोघांचं लग्न बघत बसणार नाहीये। अश्विनी काय करतेस? ते थांब, लांब ठेव, त्याला धार आहे बाळा, लागेल लागेल। अहो सांगा नाही ठेव। राघव जर माझा झाला नाही ना, तर मी त्याला रमाचाही होऊ देणार नाही। मी तिला खाणे जगू देणार नाही। आता बघा मी काय करते। सोड ग बाई, सोड। शांत अश्विनी, अश्विनी शांत हो जरा। ऐक माझं, हे बघ सगळं ठीक होईल। हा आपण निस्तरूया, सगळं आपण निस्तरूया। आपण म्हणजे तुम्ही? हो आपण, आपण निस्तरूया सगळं, ओके? आता अजिबात विश्वास उरला नाही माझा तुमच्यावर, पण विश्वास ठेवावा लागेल। फक्त एक दिवस द्या मला, आणि बघा तुम्ही, मला खात्री आहे पुरोहित स्वतःहून रमा आणि राघवचं लग्न मोडतील। रमा आणि राघवचं लग्न तुटेल, माझी मुलगी माझ्याकडे परत येईल। तुम्ही दोघं तुम्हाला हवं ते करू शकता। इतक्या दिवसात काही घडलं नाही, मग एका दिवसात काय चमत्कार होणार आहे? हो चमत्कारच होणार आहे। प्लीज प्लीज तुम्ही दोघं ऐका ना माझा प्लॅन, प्लीज। मला गजानन पुरोहितांची फॅमिली कधीच आवडलेली नाहीये। हे असं सगळं होईल? यामध्ये केवढा धोका पत्करताय तुम्ही, ते तुमच्या लक्षात येतंय का? येस, धोका आहे, पण आयुष्यात काहीतरी मिळवायचं असेल तर रिस्क ही घ्यावीच लागते। ते म्हणतात ना, यज्ञाचं पुण्य हवं असेल तर त्याच्यात आहुती द्यावी लागते। ही माझ्याकडून आहुती। बिलीव्ह मी, उद्याची सकाळ आपल्या दोघांच्या घरासाठी सगळ्यात आनंदाची सकाळ असेल। नाश्ता केलास ना? गणपतीच्या दिवसात खूप धावपळ झाली तुझी, परत आजारी पडायला नको। हो आजी, मी ठीक आहे। आणि का ग, तू एवढी शांत का? उठलीस पण उशिरा वाटतं। शांत नाही आजी, आज मी खूप खुश आहे। काल खूप दिवसांनी मला निवांत झोप लागली, अगदी इतकी की सकाळी डोळाही उघडला नाही माझा। आजी, तू रमाला बघितलंस का कुठे? रामाकडे काय काम आहे? राघवपेक्षा जास्त मागे पुढे तूच करते हल्ली रमाच्या। ए आजी, मला आवडते ती,
आणि आता तिच्याशी बोलल्याशिवाय तिला विचारल्याशिवाय मी काहीही करणार नाही. ती आहेस तशी गोड आणि गुणी. श्रुती, ते सगळं ठीक आहे, पण तू सकाळी सकाळी काय काम काढलंस तिच्याकडे? अगं बहिणी, या दोघांच्या लग्नासाठी मी ड्रेस सिलेक्ट केलाय, तोच दाखवायचा होता मला तिला. अरे माझ्या कर्मा, आतापासून म्हणजे हे कसं झालं की नवरा नवरीच्या आधी वऱ्हाडीच तयार. ठेव ठेव, ड्रेस निवडून ठेव, पण तो रमा राघवच्या नाही तर अश्विनी राघवच्या लग्नात घालण्यासाठी असेल, हा शब्द आहे माझा. रमा, ए रमा, कुठे आहेस तू? बाहेर ये ना. रमा. दादा, तू बघताय ना सगळे, आजकाल रमाला हाक मारली की दादा बाहेर येतो. यालाच म्हणतात अर्धांग. हीर रांझा, रोमिओ जुलिएट, नंतर आता रमा राघवचीच प्रेम कहाणी फेमस होती असं दिसतंय. बापरे. त्यांच्या प्रेम कहाण्या फेमस झाल्या खऱ्या, सफल नाही झाल्या. अगं प्रत्येक चांगल्या गोष्टीत खोडा घालणारे लोक असतातच. त्यांच्याही बाबतीत तसंच झालं असेल. आणि मला काही माझं प्रेम प्रसिद्ध नाही करायचंय, आयुष्यभर वाढत राहील एवढंच बघायचंय. कसं गुणाचं बाळग माझं. शालिनी, रमा आणि राघवच्या दृष्ट काढून टाक बाई. हो आई, काढणारच आहे. हे घ्या, तुमची ठमी आलीच. काय ग, कुठे होतीस? सगळेजण तुला शोधतायत. हा, आणि एका माणसाला तर तुला बघितल्याशिवाय चैनच पडत नाहीये. काय राघव? आई, तू पण ना कुठे जातेस इथून तिथे लगेच, आणि मी बाहेर आलो तर तुम्हाला आयची संधीच मिळाली. हो, जशी तू शोधत असतोस नेहमी रमा जवळ राहण्याची, तशीच ना. श्रुती, तू सुद्धा काही कमी नाहीस. त्यांना चिडवण्याची एक संधी सोडत नाहीस तू. अगं कशी सोडणार आजी? या दोघांना लग्न करण्याची इतकी घाई झालीये की यांनी पटकन जाऊन लग्न केलं तर मला चिडवण्याची संधीच मिळणार नाही. अगं काय चाललंय? हा, पण श्रुती जरा बेता नाही म्हणजे फार अतिरेक झाला ना तर आबांना आवडणार नाही. हो, हे मात्र खरं आहे. श्रुती, आधी त्यांचं लग्न तर ठरू दे. हे बाबा, माझ्यासाठी ठरलंय आणि मी लग्नाची तयारी सुद्धा सुरू केली आहे. मी काय म्हणते, आपण ना ती काय म्हणतात कलर थीम ठरवूयात आणि पत्रिकेतच छापू की सगळ्या आमंत्रितांनी कृपया ह्याच रंगाचे कपडे घालून यावं. चालेल ना रमा? काय चाललंय तुझं? थांब ना जरा. करवलीचाच उत्साह जास्त होतो जातोय की, हा उत्साह आमच्या लग्नात दाखव म्हणजे झालं. श्रुती बाळा, ह्या सगळ्या गोष्टींसाठी अजून खूप वेळ आहे. हो ग बहिणी. ए रमा, तू इकडे ये. हे सगळं सोड. हे बघ, मी हा ड्रेस सिलेक्ट करून ठेवलाय. कसा आहे? ए हा मस्त आहे, आणि हा कलर ना तुझ्यावर छानही दिसेल. मला माहिती होतं तुला नक्की आवडेल. मी आजीला आजी हाय. यांनी मला भेटायला बोलवलं होतं, मग ह्याच इथे कशा? हो, हार्टिस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स माय डार्लिंग. मम्मा, तू इथे काय करतेस? हे बघ, प्लीज इथे सगळ्यांसमोर नवीन ड्रामा क्रिएट करू नकोस. कम ऑन बेबी, मी कशाला ड्रामा क्रिएट करेन? ओ माय डार्लिंग बेबी, लग्न करते याचा आनंद आहे मला.
आणि तो आनंद तुझ्या फ्युचर इन लॉज बरोबर सेलिब्रेट करायला आले मी. लावण्याताई, तुम्ही इथे अचानक कशा काय? तुम्ही गणपतीच्या दर्शनाला आमंत्रण द्यायची वाट बघत होते मी, पण आमंत्रण काही आलं नाही. तेवढ्यात एक आनंदाची बातमी कळली. म्हटलं तीच सेलिब्रेट करण्यासाठी मी स्वतःच तुमच्या घरी यावं. हो म्हणजे अहो, गडबडीत विसरून गेले. पण गणपती दर्शनासाठी निमंत्रणाची काहीच गरज नाही. नाही, एरवी हे म्हणाला असतं तर ठीक होतं, पण आता मुलीच्या होणाऱ्या सासरी निमंत्रणाशिवाय कसं जायचं, बरोबर की नाही? काय झालं? तुम्ही सगळे असे काय बघताय माझ्याकडे? मी काही चुकीचं बोलले का? हो, असं कसं? गजानन गुरुजींनी रमा आणि राघवच्या लग्नाला परमिशन दिली. और मला कळल्यानंतर इतका आनंद झाला मी ताबडतोब तुमच्या घरी आले आणि म्हटलं तुम्हाला सगळ्यांना हेही सांगावं की मी आणि गिरीशने रमा आणि राघवच्या लग्नाला मनापासून परमिशन दिली. तोंड गोड घ्या 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 घ्या. रमा, हार्टिस्ट कॉंग्रॅच्युलेशन. राघव ठीक आहे. हार्टिस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स. कम ऑन. गुड न्यूज आहे की पूजा वहिनी निघाला. हे काय चाललंय? यांचा नक्कीच काहीतरी प्लॅन आहे. Oh darling, I'm so happy. I'm so happy. खरं सांगू का, मला तर रमा आणि राघवचे रिलेशनशिप मान्यच नव्हतं, पण आता इतक्या दिवसांनी एक गोष्ट मात्र माझ्या लक्षात आली की माझ्या रमाला राघवपेक्षा योग्य मुलगा मिळूच शकत नाही. इनफॅक्ट राघवच रमाला सगळ्यात सुखी आणि आनंदी ठेवू शकतो. रमा, अभिनंदन. राघव, तुझं सुद्धा अभिनंदन. चला, त्या लग्नाची शेवटची पायरी राहिली होती, ही पूर्ण झाली. म्हणजे आता मी माझ्या ड्रेसेसच्या शॉपिंगला सुरुवात करू शकते. हे बघ. येस. काय झालं वहिनी? कशाला बोलवलं? आणखी लाडू हवाय का? मला नकोय, तूच खा. हवा तर अख्खा बॉक्स संपव. रमा आणि राघवचं लग्न ठरल्याचा आनंद उतू जातोय ना. वहिनी, हा त्यांच्या नाही, माझ्या लग्नाचा लाडू आहे. लावण्या काकूंनी राघव रमा नाही, राघव अश्विनीचं लग्न फिक्स केलंय. मला वाटलंच होतं हा काहीतरी प्लॅन असणार तुमचा. लावण्याचं डोकं कुठं आणि कधी चालेल ना काही सांगता येत नाही. बरं, आता काय ठरलंय तुमचं? अरे, त्याच्याशी तुमचा काय संबंध आता? तुम्ही तर आमच्या टीम मध्ये नाही आहात ना. आणि तसंही बहीण, तुमचा माझ्यावर विश्वास नव्हताच. जेव्हा माझ्यावर संकट आलं तेव्हा तर तुम्ही हात झटकून मोकळ्या झालात. पण मी तेव्हाही म्हणाले होते, राघवला मिळवण्यासाठी मी काहीही करेन. सो आता तुम्ही बाहेरून बघत बसा. आणि वहिनी, सध्या इतकंच लक्षात ठेवा की काहीही झालं ना तरी तुमची धाकटी जाऊ मीच होणार. या, हे आमचं स्वयंपाकघर. हे एवढंच आहे का तुमचं स्वयंपाकघर? नाही म्हणजे मला ते
हॉल मध्ये होते ना मी आता, तर वाटलं हॉलच असेल हा. तसं नाही, खूप छोट आहे तुमचं घर. म्हणजे बाहेरून बघतानाच वाटत होतं आत खूप खोल्या असतील, पण तसं नाहीये. डिट्टो आमच्या ना सर्वंट्स क्वार्टरची आठवण झाली मला. अगदी डिट्टो तसंच आहे. तुम्हाला खरं सांगते, मी तर ह्या अशा एवढूशा घरात राहूच शकत नाही. God. हो का? पण रमा राहते आणि तेही अगदी आनंदाने. तोच तर प्रॉब्लेम आहे. सरप्राइझिंग. ऍक्च्युली आमच्या रमाला आहे ना हे असं साधं काही आवडतच नव्हतं. आता अचानक आवडायला लागलंय म्हटल्यानंतर मी तरी काय करणार. ते म्हणतात ना प्रेम आंधळं असतं. आय बिलीव्ह दॅट. पण रमाच्या डोक्यावरचं प्रेमाचं भूत एकदा ओतरलं ना की मग तिला रियालिटीची जाणीव होईल आणि मग इथे राहणं कंटाळवाणं होईल तिला. पण दॅट्स ओके. आमचं एवढं जे आहे ते सगळं तिचंच तर आहे. तुम्ही काय घेणार, चहा का कॉफी? ऍक्च्युली मी ब्लॅक टी घेते आणि ती एका स्पेसिफिक ब्रँडची. पण आता रमा लग्नानंतर इथे येणार म्हटल्यानंतर माझं ह्या घरी जास्त येणं होईल ना. सो मला जरा या अशा मिडल क्लास गोष्टींची सवय करून घ्यावीच लागेल. ए काय तुमच्याकडे कुठला चाय दे मला, करते मी ऍडजस्ट. राघवची खोली कुठे? हा म्हणजे लग्नानंतर रमा त्याच रूम मध्ये राहणार आहे ना, मला बघायलाच हवी. ते कुठे आहे? श्रुती, त्यांना राघवची रूम दाखव. ए श्रुती, वेळ घालू नको. चल 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 पटापट चला. गॉड, दिस न्यू जनरेशन. हे काय? बाथरूम. इथे हे केवढंच आहे. गॉड, माझी रमा बाथ टब शिवाय अंघोळ करत नाही आणि किती ऍडजस्ट करावं लागत असेल तिला. एवढ्या श्रीमंतीत वाढलेली रमा इथे राहूच कशी शकते? आय डोंट गेट इट. नाही, रमा लहान आहे, इनोसंट आहे, तिला एक वेळ कळत नाही. पण राघव, त्याला कळत नाही. श्रुती, मी ना तुला एक फ्री ऍडवाइस देते. ओके? नको, राहू द्या. हॅलो, मोठे बोलतात ना तेव्हा आपण फक्त ऐकायचं. ओके? तर मी तुला अशी ऍडवाइस देते की तू तुझ्यासाठी श्रीमंत नवराच पकड. म्हणजे या सगळ्या ऍडजस्टमेंट्स करायला लागणार नाही. ओके? कसं आहे, तुमचं वयच असं आहे. ओके? अट्रॅक्शनला प्रेम समजता तुम्ही, आणि मग जेव्हा डोळे उघडतात तेव्हा वेळ निघून गेलेली असते. सो तू ही चूक करू नकोस. एक मिनिट. माझ्या दादासारखा हुशार, समजूतदार आणि कर्तृत्ववान मुलगा जर मला मिळाला ना, तर मी माझं अख्खं आयुष्य गरिबीत काढायला तयार आहे. आणि दुसरं म्हणजे आमच्या आबांनी आम्हाला एक गोष्ट शिकवली की पैशापेक्षा माणूस हा जास्त महत्वाचा असतो. आणि उरला प्रश्न या बाथरूमचा, तर तुमची मुलगी रमा इथे दिवसातले 2 वेळा अंघोळ करते. ठीक आहे? इथे? हो. अरे बिचारी. आईनी पाठवलं ना म्हणून आले हिच्या बरोबर, नाहीतर या बाईचं तोंडही बघितलं नसतं. कुठे रमाचा गोडवा आणि कुठे हिच्या आईचा कुचकटपणा. काय ग, राघवची रूम दाखवतेस ना? चल, तिकडे समोर आहे. ही? हो. तुम्ही वा पुढे, मी आलेच. पिंपातला नळ सुरू आहे, तो बंद करून येते. गॉड, पिंपातला नळ? गॉड, साउंड्स सो डिस्गस्टिंग. टाउन मार्केट. गॉड, काय आहे? रमा, हे सगळं दिसतं तसं नाहीये. तुझ्या आईनी आपल्याला कुठलाही विरोध न करता आपलं नातं स्वीकारलं कसं? मी पण तोच विचार करते. मम्माने आपल्या लग्न करता परमिशन देणं इम्पॉसिबल आहे राघव. हेच ना. आणि आतापर्यंत त्यांनी जे काही केलंय ते लक्षात घेता हे अगदीच अशक्य आहे. राघव, मम्माचा ना या सगळ्याच्या मागे नक्कीच काहीतरी प्लॅन. मी मम्माला नीट ओळखते. माझ्याही लक्षात येतंय, फक्त तो प्लॅन काय आहे हे कसं समजणार आपल्याला?
राघव, ममाने जे काही प्लॅन केलं त्यामुळे आपल्या रिलेशनशिप मध्ये प्रॉब्लेम नको यायला. मला खूप भीती वाटते. रमा, असं काही होणार नाही. काही काळजी करू नकोस तू. हे बघ, तुझ्या आईचे आतापर्यंतचे सगळे प्लॅन तू एकटीने उधळून लावलेस, ओके नाही? आणि आता तर मी आहे तुझ्या बरोबर, मग कशाला काळजी करायची? आपल्याला एकमेकांची साथ असताना आपलं कोणी काहीही बिघडवू शकत नाही रमा. आपल्या नात्याशी मी कोणालाही खेळू देणार नाही, तुझ्या आईला तर नाहीच नाही. राघव, तू सोबत असलास ना की मला कसलीच भीती वाटत नाही. तुझ्या जवळ आले ना की मला खूप सेफ वाटतं राघव.